नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आत्ताच सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या अगोदर चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव फटाफट पाहून घेऊया. त्यानंतर आनंदाची बातमी पाहू. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. तेज जमिनीच्या वाटपपत्राचे दस्त केवळ 100 रुपयांतच, नोंदणी शुल्क माफ. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे निर्णय लागू. शेतकऱ्यांना याचा होणार फायदा. केवळ मुद्रांक शुल्क आकारले जाणार. दस्त नोंदणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा दस्तांवर पूर्वीच्या अधिसूचनेनुसार किमान 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. यापूर्वी जमीन वाटपाचा मोठा हिस्सा वगळून अन्य भागांचे किमतीच्या 1% नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते. अशा दस्तांची नोंदणी वैकल्पिक असल्याचे तसेच नोंदणी शुल्क जास्त असल्याने दस्त नोंदणी कमी होत होती. या निर्णयामुळे यात वाढ होईल अशी आशा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 नुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागत होते. यात एकूण हिश्श्यामधील मोठ्या हिस्सा वगळून अन्य हिश्श्यांच्या किमतीची बेरीज करून त्यावर 1% नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे ही किंमत जास्त असल्याने अशा वाटपाच्या दस्त नोंदणीची संख्या तुलनेत कमी होती. अनेक शेतकरी दस्त नोंदणी करणे टाळत होते. तरी देखील राज्यात दरवर्षी 25 लाख दस्तांची नोंदणी केली जाते. त्यात अशा दस्तांची संख्या सुमारे 1-1.5 लाख इतकी असते. हे प्रमाण शहरी भागात कमी असून ग्रामीण भागात जास्त आहे. वाद होऊन त्रास व्हायचा. नोंदणी न केल्यामुळे भविष्य शेत जमिनीवर वाद निर्माण होऊन त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील महिन्यात घेतला होता. त्यानुसार याबाबतची अधिसूचना राजपत्रात महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी प्रसिद्ध केली आहे. आता अशा दस्तांना नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र राज्य सरकारच्या पूर्वीच्या अधिसूचनेनुसार नोंदणी शुल्क माफ असले तरी किमान 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारावे असे निर्देश दुय्यम निबंधकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे असे दस्त केवळ 100 रुपये केले जाणार आहेत. दस्त नोंदणी अशी वैकल्पिक असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढून दस्त नोंदणीही वाढेल. संतोष हिंगाणे, जिल्हा सहनिबंधक, पुणे शहर. तर मित्रांनो, आता पाहूया आपण चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. शिवसिद्धा गोविंद प्रोड्युसर कंपनी नाशिक, लोकल कांदा जास्तीत जास्त 2200 रुपयाने जाताना दिसत आहे. कोल्हापूर जास्तीत जास्त 2200 रुपयाने जाताना दिसत आहे. चंद्रपूर गंजवड 540 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयाने जाताना दिसत आहे. सोलापूर लाल कांदा 11,515 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2300चा भाव दिसत आहे. धाराशिव लाल कांदा 30 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयाने जाताना दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 219 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2400 दराने जाताना दिसत आहे. शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा 530 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयाने जाताना दिसत आहे. लासलगाव उन्हाळी कांदा 10,955 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100 दराने जाताना दिसत आहे. कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2000 रुपयाचा दर मिळत आहे. लासलगाव उन्हाळी कांदा 10,955 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100चा दर मिळत आहे. कळवण उन्हाळी कांदा 11,250 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयाने जाताना दिसत आहे. नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा 30,040 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1900चा दर मिळत आहे. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 17,100 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2252 रुपयाचा दर मिळत आहे. पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा 3,950 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800चा दर मिळत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.